हॅलो. हा कोण नंदू मोरे बोलताय का? हा, मी नंदू मोरेच बोलतोय. बोला की हो. अहो इथं लक्ष्मी चौकात आलो तुम्ही. लक्ष्मी चौकात कशाला आलाय तुम्ही? अहो सर तुमचं हे फ्लिपकार्टचं हे आलंय ना, पार्सल आलंय. म्या केव्हा पार्सल मागविलंय फ्लिपकार्ट वरून? अहो सर तुम्ही मागवलंय म्हणून तर आलंय ना, मनानं कसं येईल बरं? छे छे, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझं पार्सल बिर्सल मी काय मागविलं नाही बघा साहेब. अहो साहेब मग काय मला येड लागले का राव तुम्हाला फोन लावायला? तुमचं पार्सल आलंय त्याच्यावरती तुमचा नंबर आहे म्हणूनच मी तुम्हाला फोन केलाय. अहो साहेब, आम्ही साधी शेतकरी माणसं आहो. आमच्याकडे तेवढं पैक नाही तो ऑनलाईन शॉपिंग करण्या इतकं. अहो मग तुमच्या नावावर दुसरं कोण काय ह्याला शॉपिंग करीन राव? तुमचंच पार्सल आलंय म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. नाही नाही साहेब, तुमची कुठं तर जरा गडबड होते बरं का. मी पार्सल नाही मागवलेलं. अहो थोडं आठवा राव, आठवा तुम्ही. तुम्ही मोबाईल मध्ये चेक करा, तुम्ही काहीतरी मागवलं असेल म्हणूनच आलंय. बरं, ते झालेलं झालं. नेमकं पार्सल हाय तरी काय? बरं येऊ द्या. पार्सल येण्याबद्दल काय नाही, काय मागवलंय? सांगावंच लागते का तुम्हाला? नाही म्हणजे पार्सल जर मोठं असलं तर आता आमच्याकडे पैक नाहीत, मग कुठं तर शेजार पाजारणीला उसनं पैसे मागावं लागतात ना. हा मग एक मिनिट मी चेक करतो हा काय आहे तुमचं पार्सल. हा हा, लवकर चेक करा. नेमकं मी काय मागवलंय तर बघू द्या बरं. तुमची चड्डी आली बघा, चड्डी. काय? छे छे, चड्डी कशाला मागवू मी? अहो आली राव तुमची माचूची चड्डी मागवली तुम्ही. अहो, मॅचूची चड्डी इतकी ब्रँडेड मी कशाला मागवावं? आता मला काय माहिती बरं साहेब, तुम्ही मागवली म्हणूनच आली ना, मनानं कशी लिहिली तुमची चड्डी? नाही नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय बरं का. मी चड्डी बिड्डी काय मागविली नाही ऑनलाईन. अहो तुम्हाला चड्डीची गरज असेल म्हणूनच मागितली असेल तुम्ही, नीट विचार करा राव. अहो, आम्हाला गरज बी असली तर आम्ही नीट आठवडी बाजारात जातो ना. आठवडी बाजारातल्या गाड्यावरून चड्ड्या खरेदी करतो. आम्ही कशाला ऑनलाईन शॉपिंग करत हिंडावं तिकडं? नीट आठवा राव, तुमचं मनानं पार्सल कशाला येईल? अहो नाही हो, मी मागविलं, मी पार्सल मागविलं नाही ती. अहो इथं नंबर आहे ना तुमचा, मग नंबर आहे म्हणून तुम्हाला फोन केला ना. मला काय येड लागले का तुम्हाला फोन करायला? अहो, तुमचा नंबर असेल हो, बरोबर आहे. पण माझ्याकडे ऑलरेडी 2 चड्या आहेत की मी त्यातून अजून तिसरी चड्डी कशाला मागवू? अहो पावसाळा आला, एखादी एक्स्ट्रा मागविली असेल तुम्ही, पावसाळा भिजला लागेल ना तुम्हाला. अहो छे छे, आम्ही खेडेगावची माणसं. आमच्या पावसाळ्यात दोन्ही बी चड्या भिजल्या तर आम्ही डायरेक्ट नंगपुंग पॅन्टच घालतो. आम्ही चडीच घालत नाहो. म्हणजे भोंगळ थिंडताव का? मोहळ हिंडत ना हो. न मधली अंडर पॅन्ट चडी न घालता डायरेक्ट पॅन्ट घालता. कशाला तिसरी चडी एक्स्ट्रा मागवायची? अहो तुम्ही मागवली असेल राव, मनानं चड्डी कशाला येईल बरं तुमची? अहो नाही मागविलं, मी लय चांगटा माणूस आहो राव. एक्स्ट्रा 3-3 चड्या मी कशाला घेऊ? अहो तुमचा इथं नंबर आहे राव, म्हणूनच मी तुम्हाला फोन केलाय. नाही नाही राव, त्या चडीला तिकडे 400-500 रुपये गुंतवणूक करण्यापेक्षा मी इकडं 400-500 रुपये मध्ये मोठा एखादा बिझनेस टाकीन की एकाच 2 करीन लगेच. म्हणजे ही चड्डी तुम्ही नाही मागितली म्हणताय का? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी चडी मागविली नाही सर, सॉरी बरं का. अहो पण मनानं कशाला येईल बरं तुमच्या पार्सल तुमच्या नावचं? नाही नाही, मला काय माहित नाही. ती पार्सल जरी मनानं आलेलं असलं तर तुम्ही रिकव्हर करा, माघारी पाठवा. ती नको मला पार्सल. महागारी करायचं का? हा, माघारी टाका, ती कंपनीला देऊन टाका, मला नको. अहो जरा विचार करा, एखाद्या तुमच्या त्या दोन्ही चड्ड्या फाटल्या असत्या म्हणून ही तुम्ही तिसरी मागवली असेल. अहो नाही राव, फाटाला माझी चडी. जरी फाटली तर बी आम्ही गावाकडची माणसं ठिगळं लावून वापरता हो ना. अहो आता ठिगळं लावायचा जमाना राहिलाय का राव? नाही नाही, तसलं काय सांगू नका. ती कंपनीला पाठवा बरं माघारी, मला नको ती देऊ नका. मग काय रिटर्न करू का हे पार्सल तुमचं? हो का? आपल्याकडे आता 2 पर्याय आहेत. एक तर रिटर्न तर करा, ना तर सेकंड हँड किमतीनं विकत देता हो का बघा. हो तसलं करीत नाही हो आमची कंपनी, लय ब्रँडेड कंपनी राव आमची. कशाची ढेकळाची ब्रँडेड कंपनी आहे? ढेकळा एवढी ब्रँडेड आहे का ती? ढेकळा एवढी नाही राव, पण ब्रँडेड कंपनी म्हणून म्हणलं ना तुम्हाला, आम्ही अर्ध्या किमतीत ही देऊ शकत नाही तुम्हाला वस्तू. अहो, किती तर कंपन्या आल्या आणि किती तर कंपन्या गेल्या, पण ह्या शेतकऱ्याची कंपनी कधी बंद पडली आणि कधी तिचा घोटाळा झालाय का? नाही 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 राव, आम्ही काय शेतकऱ्याला नाव नाही राव ठेवीत, पण तुम्हाला म्हणलं ना तुमचं पार्सल आलं, एवढं घेऊन जा राव तुम्ही. ती तिकडं चुलीत घाला, ना तर त्या पार्सलची काशी करा. मला सांगू नका काय तिकडं. काशी करायची? अहो, तुम्ही का बरं हसताय? नेमकं काय तर मला प्रॉब्लेम वाटा लागलाय. म्हणजे हा, तुम्हाला काय ओळखू चालणार नाही का? नाही छे छे, नेमकं बोलताय तुम्ही कोण? अहो तुमच्या फ्रँक झालाय, मी बालाजी गुरसाळी बोलतोय वडून येऊन. काय? अहो बालाजी गुरसाळी बोलतोय म्हणलं वडून येऊन हो.
बालाजी गुरसुळे बीडकर कॉमेडी मॅन. हा ती बालाजी दादा ना कॉमेडी मॅन व्हिडिओ असती तुमची. हा तेच तेच. काय राव बालाजी दादा, तुम्हाला प्रँक कॉल करायला काय मीच भेटलो काय राव? म्हणलं नंदूभाऊ असिस्टंट ह्याच्यामध्ये कामामध्ये, म्हणलं चला याला काहीतरी बेजार करावं. अहो मी चालू काम सोडून तुमच्याशी बोलायला लावून म्हणलं आता मी एकदम घाबरलोच की कुठलं पैसे गोळा करावं तेवढं पार्सलला, काय आहे की बाबा म्हणलं. बरे पार्सल द्यायचं का नका मग? काय राव आता तुम्ही इतकं प्रेमानं देताय म्हणल्यावर द्या. या आमच्या घरी, इथं लक्ष्मी चौकात आलाव तर चहा पिऊन जावा, या की घरी. बर 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 बर. चालतंय मग, बाकी काय निवांत का? मला वाटलं नव्हतं राव तुम्ही प्रँक कॉल करसाल, काय माणसं. मागची चड्डी. काय राव, आणि मी पण चांगला अजून साहेब म्हणून समजावून सांगायला लागला तुम्हाला. हो ना हो ना हो ना. चालतंय मग, बाकी काय निवांत ना? बाकी निवांत आहे बघा, समजा तुमच्या आशीर्वादानं. बर 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 बर. मला वाटलं नव्हतं अशी चेष्टा करसाल राव. काहीतरी करावं लागतं वेगळं. चलतंय चलतंय, चांगलाय चांगलाय. हो, हे टाकायला बरं फेसबुकला मी, चालतंय ना? काय फेसबुकला टाकणार राव हे असलं? हा मग. अहो बरं असू द्या, टाका टाका, काय प्रॉब्लेम नाही, टाका बर 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 चालतंय. टाका. ठेवू का मग? हा ठेवा ठेवा.